मुलाचं नाव योगेश शिंदे, मानपूर पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये अण्णाभाऊ साठे नगर. माझ्या मुलाचं नाव योगेश शिंदे आहे आणि 9 तारखेला आमच्या इथे एक मर्डर झाला सोनू नावाच्या पोराचा. ते झाल्यानंतर माझा मुलगा घरी असताना सकाळी दुसऱ्या दिवशी त्याला उचलून नेला. उचलून नेल्यानंतर आम्ही विचारलं, साहेब काय? तर म्हणे हा मर्डर केसमध्ये आहे असं आम्हाला सांगितलं आणि बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर आम्ही 2-3 वेळेस गेलो. दुसऱ्या दिवशी परत त्याला घरी सोडला. घरी सोडल्यानंतर एक दिवस घरी ठेवला. दुसऱ्या दिवशी परत बोलवल्यानंतर त्यांनी सोडलं नाही. न सोडल्यामुळं आम्ही परत विचारलं तर म्हणे तो त्या गुन्ह्यामध्ये आहे. आम्ही नगरसेवकच्या इकडे काम करत असताना तो घरी येत असेल. रोज 8 तास तिथं बसत असतो. तुमचा मुलगा नगरसेवकडे कामाला आहे? हा, कामाला आहे. अच्छा, कुठल्या नगरसेवकचं नाव काय? विठ्ठल लोकरे. कुठल्या वॉर्डचे आहे ते नगरसेवक? 137. अच्छा, ह्याच मानपूर भागाचंच आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे कामाला आहे तुमचा मुलगा. कधीपासून असेल? आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली. 5 वर्षापासून कामाला आहे. आणि त्याचा आजपर्यंत काय गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्या मुलावर? कधी नाही. ठीक आहे, याच्यावर काय पुढे काय झालं सर? पुढे असं झालं की परत त्याला मी बोललो, साहेब त्याला सोडायची इन्क्वायरी झाली, विचारपूस झाली तर त्यांनी सोडलं नाही. परत 4-5व्या दिवशी त्यांनी CR मध्ये टाकला. काय बोललं ते बोलले, आतापर्यंत आम्ही बघितलं की याच्या विरोधात सगळे बोलतात असं तसं आम्हाला बोलले. आम्ही गप्प बसल्यानंतर आता सांगतात की आता ते आरोपी भेटले असं सांगतात. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तो करणारा आरोपी भेटलेला होता. तिथं मी पाहिलं तर त्या आरोपीने पण सांगितलं तुमच्या मुलाला याच्यामध्ये नाहीये आणि आम्ही ऑफिसरला पण सांगितले तरी पण त्यांनी न ऐकता माझ्या पोराला जेल कस्टडी केली. हे कुठल्या ऑफिसर केस आहे? हे कदम म्हणून आहे. कोण आहे ते? PI कदम म्हणून आहे. मानपूर पोलीस स्टेशन क्राईम मध्ये आहे की कुठे? डिटेक्शनला आहे. डिटेक्शन. त्या साहेबांनी तुमच्या मुलाचं नाव टाकलेलं आहे. काही इन्व्हॉल्वमेंट नाही? काही नसताना माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे. आणि आम्ही विचारायला गेलो की म्हणे तुमचा मुलगा CR मध्ये नाही, आम्ही असा संशयावरून त्याला अरेस्ट केलेला आहे, आरोपी मिळूस्तोवर आम्ही त्याला ठेवणार आहे असं बोलले. आणि कधीपासून तुमचा मुलगा गेलेला आहे आतमध्ये? आता 10 तारखेला होतील 2 महिने. 2 महिने? म्हणजे 5 दिवस तिथं ठेवलं पोलीस स्टेशनला, पोलीस कस्टडीमध्ये. अच्छा, त्याच्यानंतर जेल कस्टडी केली. जेल कस्टडी. मग आज जेल कस्टडी झाली, पण एवढ्या महिन्यामध्ये तुमच्या मुलाचं काय पुढे नाव आलेलं आहे का? नाही. अच्छा, तुमच्याकडे काय पुरावा आहे का? ती कोणी स्टेटमेंट अशी दिलेली की नाही? त्याने मला एक पत्र पाठवलेलं आहे जेलमधून. ज्या मुलांनी त्याचं नाव घेतलं होतं त्याचं नाव आहे उमेश भारत जाधव. त्या मुलांनी पत्र लिहिलेलं आहे मला. अच्छा, ते पत्र लिहिलं असताना त्याच्यात असं सांगितलेलं आहे की मला हानमार केल्यामुळं मी त्याचं नाव घेतलेलं आहे. अच्छा, त्याच्यामध्ये याचं काही नाहीये. ओके, त्यांनी लिहून कुठे तुम्हाला दिलेलं आहे? लिहून वगैरे काही नाही, हे पत्र पाठवलंय. कुठलं पत्र दाखवलं मला? हे त्यांनी जेलमधून पाठवलेले आहे. त्यांनी काय लिहिलं याच्यामध्ये की तुमचं मुलाचं काय संबंध? मुलाचं काहीच नाही, मला हानमार केल्यामुळे मी त्याचं नाव घेतलेलं आहे. अच्छा, असं सांगितलं त्या पत्रामध्ये. आता पुढे तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा माझ्या मुलाला सोडावं आमची एवढीच विनंती आहे. कारण तो गुन्ह्यात नसल्यामुळं. मी स्वतः ड्रायव्हर आहे, माझी 5 मुलं आहेत. माझा उदरनिर्वाह माझा मुलगा आणि मी चालवतो घराचा. आता आम्हाला अशी अडचण झाली की आम्ही जगायचं कसं? माझं म्हणणं एवढंच आहे पाटील साहेबांना किंवा या महाराष्ट्राचे मुंबईचे कमिशनर व ॲडिशनल CP साहेब यांना माझी विनंती आहे की माझ्या पोराचा याच्या अगोदर कुठलाही गुन्हा नसल्यामुळे मी बोलतोय. कारण गुन्हा जर असता तर मी त्याच्याकडे गेलो पण नसतो. माझ्या मुलाला सोडावं ही माझी विनंती आहे. बाकी माझं काही म्हणणं नाही.